दिवस मावळत आहे. एकदम छानसा असा सूर्यास्ताचा नजारा आपल्याला बघायला मिळत आहे. घाटवरती आल्या हा शेवटचा टर्न, म्हणजे वरतून खाली जाताना हा सर्वात पहिला टर्न आहे घाटाचा. आणि घाटातील सर्वात उंच ठिकाणी आपण पोहोचलोय. आता इथून हळूहळू घाट उतरण्यास सुरुवात होईल. थोडं आपण आता खाली जाणार. MTDC हे सर्वात उंच माळशेज घाटातील सर्वात उंच ठिकाण. आता आपण इथून जसं जसं खाली जाणार तसं मुंबईची गरमी आपल्याला सुरुवात होईल. पुढे समोरचा डोंगर बघा कसा आवाढव्य दिसतोय. आणि समोरून परत आपल्याला दुसरा मोठा टर्न येणार आहे. सर्व झाडांमधून एक छान असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा समोर ग्रीन आणि असं ग्रीनरी दिसते सर्व. माळशेज घाटात आल्यावर जो पहिला धबधबा लागतो तो आता येणार आहे. इथे पुढे लेफ्ट साईडला जो धबधबा आहे आणि इथे जे रेलिंग लावलं आहे तिथे आपल्याला पिकनिकसाठी आपण तिथे येऊ शकतो. आणि इथे हा आलेला आहे समोर लेफ्ट साईडचा पहिला धबधबा. गावावरून मुंबईला जाताना किंवा माळशेज घाटात आल्यावर हा पहिला धबधबा आहे आपल्याला पिकनिक स्पॉट म्हणून. वरती गाडी पार्किंग वगैरे करू शकतो आणि आपण बाहेरूनच खाण्यासाठी पार्सल घेऊन येऊन इथे दिवसभर फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर एन्जॉय करून धबधब्याचा आनंद घेऊन आपण तो मोठा असा धबधबा याचा आनंद घेऊ शकतो. मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण वरून खाली चाललो आहे. तो जो डोंगर आहे वरती दिसतोय तो, तिथून आपण आलो आहे. आणि आता समोर बोगदा पण येईल. बोगद्यातून आपण खाली उतरणार आहे. पुढे गाड्या मुंबईवरून आलेल्या आहेत. त्या दिवशी आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागली आहे. आता इथे माळशेज घाट एलिफंट पॉईंट आहे इकडे. आणि हा समोर दिसतोय तो आपल्याला बोगदा. बोगद्यात एंट्री मारलेली आहे आपण. बाहेर आल्यावर असा जोराचा वारा दिसतोय. इथे चालू आहे तो. आणि इथे मोठी पण आहे साईडला. इथून चालता इथे शनी मंदिर दर्शन करून निघालेलं आहे. समोरच शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड ती येणार आहे. ती आपल्याला दिसेलच पुढे. आणि पावसाळ्यात सुद्धा आपण इकडचा एक नवीन ब्लॉग बनवणार आहे माळशेज घाटाचा. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड असं नाव आहे या सह्याद्री पर्वताला. आणि समोर दिसतोय तो आपल्याला दर्या घाट इकडे. तिकडे हार्ट शेप आणि उलट्या पाण्याचा धबधबा सुद्धा आहे. जरी कधी आपण पिकनिकला आलो नाणे घाटात जाऊन आपण तिथे एन्जॉय करण्यासाठी कधी पण जाऊ शकतो. उलट्या पाण्याचा धबधबा पण येतो. वरून पाणी आलं तर खाली हवेच्या प्रेशरने ते परत उलट रिटर्न वरती जातं. आता हार्ट शेप बघा क्लिअर दिसतोय. मगाशी इकडून रेलिंगमुळं तो दिसत नाही. आणि पावसाळ्यामध्ये इकडे धुकं असतं पूर्ण. हा रस्ता काहीच दिसत नाही. आणि या रस्त्यावरचा पट्टा पाहून आपल्याला गाडी चालवायला लागते. एवढं धुकं असतं की कधी पण दरड कोसळण्याची शक्यता असते. मी 1-2 वेळा इकडे अटकलो होतो पावसाळ्यामध्ये मुंबईला जाते वेळी. इथे बघा पुढे रस्त्यावरती मंकी उतरलेले आहेत. हे बघा गाडीच्या मागे लागतात. ते बहुतेक त्यांना खाण्यासाठी ते काही नाही म्हणून ते बिचारे फिरतात इकडे रस्त्यावरती. बघा इथे पण फिरतायत.
आपला स्पॉट आलेला आहे, जो सेल्फी पॉईंट आणि पिकनिक स्पॉट. इथे प्री वेडिंग शूट चालू आहे. हे बघा छत्री वगैरे लावली. लग्न करायचंय म्हणजे त्या आधी शूट करण्यासाठी आले. हे बघा नजारा तुम्ही बघू शकता. एकदम सनसेट आणि आपण माळशेज घाटाचा जो रूट आहे, घाट संपून जो खाली जंगलचा रूट आहे त्याच्यातून चाललो आहे. आणि पुढे सनसेट होणार आहे आणि साईडने जे जंगल आहे एकदम असा पिक्चरचा सीन सारखा व्ह्यूज दिसतोय आपल्याला. आणि आता ट्रॅफिक पण कमी आहे रस्त्याला. हॉटेल हिल्स, रेम्बो हिल्स आहे. इकडे एसटी थांबते, चाय नाश्ता पाणी ते काय आपल्याला करायचं असतं टाईमपास त्यासाठी ती तिथे थांबते नाश्ता पाण्यासाठी. हे बघा सगळे झाडांच्या मधून छान असं काय बोलतात मस्त असं सीन झाडांच्या मधून. तेव्हा करवंदाची झाडं आहेत साईडला आणि मधून आपल्याला सूर्य पण दिसतोय छोटा छोटासा सनसेट होताना. ही झाड एकदम जंगल असं वाटतं की पण जंगलात चाललंय कुठेतरी जंगल सफारी करण्यासाठी. त्या जंगलामध्ये पण आतमध्ये वाघ सिंह हत्ती वगैरे असतील. आतमध्ये जाण्यासाठी कुठून रस्ता वगैरे नाही आहे इकडे. वरती आपल्याला मंकी वगैरे दिसले होते. त्याच्यानंतर पुढे अजून काही दिसलं नाही आपल्याला. झाडं असं वाटतात की पेन्सिल डिझाईन केलेली आहेत. एक पण पान नाही त्याला. आणि सनसेट बघा एकदम जबरदस्त. त्या दिवशी सर्व काही मिस झालं कारण की रस्त्याला भरपूर ट्रॅफिक होते आणि संडे होता. त्यामुळं असं काय आपल्याला कुठेही काही दिसलंच नाही आपल्याला रस्त्याने. आज मंगळवार असल्यामुळे वेगळे त्यामुळे भरपूर अशा गाड्या नाहीत आता रस्त्याला. त्यामुळं आपल्याला जे काय आहे ते आता दिसतंय सगळं. छोटीशी नदी आहे. पावसाळ्यात तिथे धबधबा वाहत असतो आणि याला भरपूर पाणी असतं उन्हाळ्यामुळे ते. आणि इकडचे रस्ते असे आहेत की समोरच्या कॉर्नरपासून पुढे काही दिसत नाही. त्यामुळं गाडी ओव्हरटेक करायला खूप प्रॉब्लेम जातो इकडे या रस्त्याला.
घाटात जाण्यासाठी मार्ग आहे. ठाणे घाटात आपल्याला एन्जॉय करण्यासाठी पिकनिकला जायचं असेल तर कधी पण येऊ शकता. मुंबईवरून गावावरून पण भरपूर लोक येतात इथे फिरायला. आणि झाडांमध्ये एक आता अजिबात पाला नाही राहिलाय, फक्त असे सापळे उभे राहिले. पण पावसाळ्यात याचं चित्र उलटं असतं की आपल्याला फक्त रस्ता दिसतो, इथून पुढे काही दिसत नाही. त्या झाडांवर पूर्णपणे ते वेली चढलेल्या असतात आणि झाडं आणि जंगल पूर्ण पुढे काही दिसत नाही आपल्याला. पाऊस इकडे कंटिन्यू चालू असतो या रस्त्याला. या रस्त्याची इकडे राईट साईडला जे आदिवासी लोक असतात त्यांचं गाव आहे. ते आपल्या गावी शेती करण्यासाठी येतात ती लोक. डॅम कुठे खाली आहे की जंगल आहे? पुढे दिसेल ना. आता आम्ही कल्याणनगर हायवे सोडला आहे आणि आता बारवी डॅमच्या रोडला लागलेलो आहे. दाट फॉरेस्ट आणि रात्रीचं रस्ता दिसत नाही जास्त. आम्ही दुपारी 5 वाजता निघालो होतो. मला आता रात्रीचे 8 वाजले आहेत इथे पोहोचलो. इथं बघा रस्त्यावर आता बारवी डॅम क्रॉस करून थोडं पुढं आलो आहे. आता इकडे 12वे गाव लागलं आहे. त्या गावाचं नाव आहे 12वे गाव, म्हणून त्या डॅमचं नाव दिलं आहे बारवी डॅम. तो कारण की बारवी गावामध्ये असल्यामुळे असं नाव दिलं आहे त्याला. इकडचा रस्ता छान भेटला आहे आम्हाला, पूर्ण स्ट्रेट आणि त्याला साईडनी रमलर लाईट दिलेली आहे. रिफ्लेक्टर लावले त्यामुळं जे काही रिफ्लेक्शन दिसत आहे, म्हणजे गाडी चालवायला आपल्याला रात्रीचं काय प्रॉब्लेम नाही या रोडने. आता 5 मिनिटात मी बदलापूरला पोचणार आहे, म्हणजे घरी पोचणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की भरपूर पब्लिक येते आणि सबस्क्राईब करत नाही. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.